स्वाभिमान महाराष्ट्र. हल्ली लोकांना जर विचारलं की तुमच्या घरी धन किती आहे, तर सांगतात की लाख रुपये आहेत, बंगला आहे, गाडी आहे. परंतु केज तालुक्यातील देवगाव या गावात तुम्ही गेलात आणि आदरणीय अक्कांना विचारलं की अक्का की तुमच्या लेखी धन काय आहे, तर अक्का सांगतात की माझ्या लेखी फक्त एकच धन आहे, ते म्हणजे माझं लेकरू रामधन. कारण काय असतं की किती कमवावं आणि काय कमवावं याची व्याख्या ज्याला समजते ना, ती माणसं मला जगातील सगळ्यात श्रीमंत माणसं वाटतात. केज तालुक्यातल्या देवगाव या गावामध्ये जे डोरफोडे कुटुंब आहे, या कुटुंबाने जर काय केलं असेल तर फक्त पांडुरंगाची वारी केली. गळ्यामध्ये तुळशीची माळ, मुखात हरिपाठ आणि रामकृष्ण हरी. जे पेराल तेच उगवत जातं. म्हणून आईवडिलांनी लेकराच्या आयुष्यामध्ये जर पेरणी करायची असेल तर फक्त चांगल्या विचारांची पेरणी करावी. कारण एकदा माणसाचं आयुष्य संपलं की बरोबर काही न्यायचं नाही आणि मग शिल्लक राहतं काय नेमकं, तर शिल्लक राहतं सद्गुण, चांगले विचार, उत्तम चारित्र्य. 34-35 वर्ष जवळपास या पोलीस दलामध्ये उत्तम सेवा करणारे रामधन महादेव डोरफोडे आता पोलीस उपनिरीक्षक म्हणून रेणापूर या ठिकाणाहून ते सेवानिवृत्त झालेले आहेत. आयुष्यभर प्रामाणिकपणे सेवा केली आणि ज्या ज्या ठिकाणी गेले सेवेसाठी तर लोकांना ते साहेब वाटलेच नाहीत, ते प्रत्येकाला दादा वाटले. मग त्या परिसरातील अगदी लहान असतील, मोठे माणसं असतील, नवे त्यांचे सहकारी असतील, मग ते सिनियर असतील किंवा ज्युनियर असतील, या सगळ्यांना डोरफोडे साहेब हे साहेब न वाटता आपले वाटले, आपल्या हृदयातले वाटले, आपल्या घरचे वाटले, दादा वाटले. आणि दादा आता खऱ्या अर्थानं सेवानिवृत्त झालेले आहेत. या सेवानिवृत्तीच्या अनुषंगाने दादांचा प्रवास नेमका कसा झाला, दादा नेमके कसे घडले आणि या सेवेतले नेमके अनुभव काय आहेत, या सगळ्या गोष्टी म्हणजे एक प्रकारचं हे डिजिटल आत्मचरित्र घेण्यासाठी मी दादांच्या अंबाजोगाई येथील निवासस्थानी दाखल झालेलो आहे. दादा, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत. अगदी सुरुवात करूया गावाकडनंच, नाही का? कारण आज तुम्ही साहेब म्हणून सेवानिवृत्त आहात, खूप चांगलं नाव आहे. परंतु आम्हाला त्या आठवणी आज ऐकायच्या आहेत की दादा, की ज्यावेळेला परिस्थिती अत्यंत वाईट होती, हलाखीची होती, आई वडील अगदी रोजाने काम करायचे, ऊसतोड कामगार म्हणून काम केलं, तुम्हीही बऱ्याच वेळेला मजुरी केली आहे, नाही का? अनेक आठवणी. खरं तर आम्हाला सुरुवातीला ऐकायला आवडेल की देवगाव अत्यंत सुंदर गाव आहे, खरं नाही का? तर या गावामध्ये जे बालपण गेलं, तो तुमच्या लहानपणीचा गाव कसा होता नेमका? काय नेमक्या गावाकडे आठवणी त्या काळात? आमचा लहानपणीचा गाव हा पूर्ण एकोप्यानं राहणारा असा गाव होता. आणि गावातील बहुतांश लोक हे शेतमजूर आणि वस्तूर कामगार असायचे. आमच्या काळामध्ये गावात एकच शाळा असायची, ती 7वीपर्यंतची शाळा होती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असायची, 7वीपर्यंत असायची ती. तर माझं तसं शिक्षण गावाकडं 1ली ते 5वी ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवगाव या ठिकाणीच झालं. आणि तो काळ खूप कठीण होता. महादेव डोरफोडे म्हणजे तुमचे लाडके अण्णा, नाही का? आणि या अण्णावर तुम्ही भरपूर प्रेम केलं, नाही का? अण्णा म्हणजे कष्टकरी, अण्णा म्हणजे प्रामाणिक, अण्णा म्हणजे माळकरी, नाही का? अनेक आणीबाणी, अगदी गरिबीतनं त्यांनी खरं तर खूप दिवस काढले. आणि परंतु स्वाभिमान कधी घाण नाही ठेवला. तर अण्णांचं जे काही वलय होतं, तुम्ही लहानपणी जे अण्णा बघितले, ते अण्णा कसे होते नेमके? जे अण्णाचे कष्ट असतील, अण्णाचा स्वभाव असेल? त्यांचा स्वभाव म्हणजे एकदम शांत आणि संयमी होते. ते अशिक्षित होते, परंतु असं कधी वाटलं नव्हतं की ते अशिक्षित आहेत. अच्छा. आणि कष्ट म्हणजे एक तर शेतमजूर आणि ऊसतोड कामगार होते. माझ्या लहानपणी त्यांनी किल्लारी सहकारी साखर कारखाना जो लातूर जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी 3 वर्ष ऊसतोडीचं माझ्या आईवडिलांनी काम केलं.
त्याच्यापूर्वी मला वाटतं त्यांनी, मला काही आठवत नाही ते इसवी सन, पण कोयना धरणाचं काम चालू होतं, त्या धरणावर त्यांनी काम केलं. आणि शेतातील, स्वतःच्या शेतातील काम करून इतर शेतामध्ये मजुरी जाणं, मग त्या ठिकाणी कुठं तलावाचं काम असेल, रोडचं काम असेल, किंवा ते बराचशी असायचे शेतामध्ये, ते बराचशीवर काम करणं असेल, किंवा कोणा शेतामध्ये पेरणी, नांगरणी, कोळपणी, काढणी, हे असेही कामं करायची. मजुरीशिवाय पर्यायच नव्हता आणि मजुरीशिवाय काही खायलाही भेटत नव्हतं. मुळामध्ये काय असतं की माणसं जन्माला येतात आणि त्यांना कधीतरी जायचं असतंच, कारण इथं थांबायला कोणी आलेलं नाही. आणि हेच लोकांना कळत नाही खरं तर, नाही का. त्यांना वाटतं की आपण इथं परमनंट आहोत, नाही का. परमनंट कोणीच नसतं इथं, नथिंग इज परमनंट हिअर. अण्णा जाऊन होता 2-3 वर्ष झाली ते पण, नाही का. तर आज अण्णा नाही, काय वाटतं नाही, त्यांची उणीव कुटुंबामध्ये दिसते ना. म्हणजे माझी खूप इच्छा होती की माझ्या रिटायरमेंटला, माझ्या शंभरच्या कार्यक्रमाला ते हजर राहतील. माझी नोकरी पूर्ण झालेली, माझ्यावर प्रेम करणारे लोक, माझे मित्र, सहकारी हे माझ्या निरोप समारंभाला हजर येतील, त्यावेळेस ते हजर राहावं. आणि तो सोहळा किंवा तो कार्यक्रम पाहून त्यांना खूप मोठा आनंद झाला असता. दादा एक विचारतो, काल्पनिक प्रश्न खरं तर, गेलेली माणसं नाहीत परत येतो, परंतु एक काल्पनिक प्रश्न विचारतो. जर शनिवारासाठी जर अण्णा आज तुमच्या समोर उभे राहिले तर अण्णाला काय सांगाल नेमकं? काय सर, तुमच्या शिकवणीवर मी चलवून समाजाला एक समाजात चांगलं काम करून मी माझं नाव तुमच्या सांगण्याप्रमाणे चांगल्या प्रकारे केलं आणि सन्मानानं या पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झालो. रामधनच्या आयुष्यामध्ये धन काय काय होतं नेमकं? म्हणजे आई वडील होते का पैसा होता? नाही, आई वडील माझं खूप. आई वडील होते. दादा, ज्याप्रमाणे तुम्ही अण्णांच्या आठवणीत रमता, अगदी स्वतःला विसरून जाता खरं, नाही का, त्याचप्रमाणे अगदी एक विश्व तुमचं आणखी म्हणजे तुमच्या अक्का आई, नाही का. या माऊलीने जर काय दिलं असेल तुम्हाला तर प्रेम दिलं, चांगले संस्कार दिले, नाही का, एक माणूस म्हणून तुम्हाला जगायला शिकवलं. तर लहानपणी दादा अक्का आणि अक्काच्या अवतीभोवती आयुष्य कसं होतं नेमकं? म्हणजे काय काय दिलं अक्का नेमकं? कशा होत्या अक्का त्या काळातल्या अक्का? अक्कांचे कष्ट? नाही, एक तर कुठली लबाडी किंवा करायची नाही, कोणाशी वाईट वागायचं नाही. आपलं जे काम आहे, जे काम आपल्याला भेटेल ती इमानदारीने करायचं, त्याच्यामध्ये बेईमानी किंवा कुठलं असं काही दखलपणा करायचा नाही. आणि त्या टायमाची परिस्थिती म्हणजे आमची खूप विचित्र असायची. एक वेळेस म्हणजे आम्हाला मजुरीशिवाय खायला भेटतच नव्हतं. आणि राहिला विषय ते सणावाराचा, तर सणाला तर आम्हाला कपडेही भेटत नव्हते. दिवाळीच्या सणाला वर्षातून एक वेळेस एक ड्रेस वाचायचा, तोच ड्रेस पुढच्या सणालाही व्हायचा, कुठल्या पाहुण्याच नातेवाईचा कार्यक्रम असेल तिकडेही तोच राहायचा, शाळेलाही तोच राहायचा. दिस जातील दिस येतील, भोग सरळ सुख येईल. कारण असं म्हणतात की कुठलाच दिवस काही परमनंट नसतो, एक ना एक दिवस तो दिवस बदलणार असतो, फक्त त्याची वाट तुम्ही पाहिली पाहिजे, नाही का. आणि असं म्हणतात की ज्याचा विश्वास त्या विठोबावर आहे, पांडुरंगाकडे आहे, तर पांडुरंग नेहमीच तुमच्या आयुष्यामध्ये चांगले रंग भरतो. तर एक विचार असं वाटतं की देवगाव या ठिकाणी कितीपर्यंत शिक्षण झालं तिथं? माझं 1ली ते 5वी. 1ली ते 5वी. तर त्या 1ली ते 5वी या जवळपास 5-6 वर्ष म्हणजे जिथं शिक्षण घेतलं, तिथं गेलेले ते दिवस, तिथल्या आठवणी, तिथली जिल्हा परिषद शाळा असेल, तुमचे तिथले मित्र असतील. आणि दुसरा मुद्दा असा की त्याचा स्वभाव कसा होता? खोडकर होता का शांत होता, ते सांगा तर. नाही, खोडकर आम्हाला करून भागतच नव्हतं ना, कारण खोडकरपणा केला तर त्याला मग घरी मार भेटायचा. शिस्त घरची वेगळी असायची, लोकांचं कोणाचं बोलणं किंवा कोणाचं भांडण घरी ना आलं पाहिजे. आणि आईवडील कष्ट करतात म्हणल्यानंतर आपण शाळा सुटली की शेताकडे जायचं, जनावर असतील ते त्यांना घ्यायचं किंवा जनावर चारा घ्यायला मदत करायची. मग त्याच्यामुळे खोडकरपणा नसायचंच. त्या काळातल्या परिस्थितीनुसार माणसं वागायची. असं म्हणतात की तो जो काळ होता तो म्हणजे अगदी अंतरून पाहून पाय पसरायचे. आपल्याकडे जर रुपये आहे तर अगदी 10 पैसे खर्च करायचे, बाकीचे जपून ठेवायचे. अशी माणसं प्रामाणिक होती. म्हणजे फाटलेले कपडे घालायचे परंतु लोकांना मागायचं नाही का, कर्ज घ्यायचं नाही. तर ते तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही बऱ्याच वेळा ठिगळाचे कपडे घातले आहेत, आता लोकांना ठिगळ कळणार नाही. तर हे जे होतं की पायात चप्पल नसणं, हे ते किती वर्ष नेमकं असं होतं?
नाही, असं माझं पहिली ते 5वी पर्यंत तसा काळ गेला. त्यानंतर माझे चुलते म्हणजे माझं कुटुंब पूर्ण अशिक्षितच. माझ्या कुटुंबातला पहिला शिक्षित माणूस असेल ते माझे चुलते, जे की पोलीस खात्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावरनं सेवानिवृत्त झालेले. काकांचं नाव काय तुमच्या? अर्जुनराव डोईफुडे. अर्जुनराव डोईफुडे. काकांना काय म्हणतात? मी त्यांना भाऊ म्हणतो, मग त्यांना भाऊ, आमच्या कुटुंबात सगळे भाऊच म्हणतात. भाऊंनी तुम्हाला खरं तर आधार दिला त्या काळात, नाही का? म्हणजे भाऊमुळे तुमचं पुढे शिक्षण चांगलं झालं व्यवस्थित. नाही, 6वी पासून मी शिकायला म्हणजे ग्रॅज्युएट होईपर्यंत तिकडं, नोकरी लागेपर्यंत तिकडं, माझं लग्नही त्यांच्याच मनावर झालं, सगळं त्यांच्यावरच. आजी ते माझ्यापाशी एक आदर्शच आहे. निश्चितच. दादा, शाळेतलं आयुष्य कसं होतं तुमचं? म्हणजे शाळेत कुठले कुठे विषय आवडायचे, तुमच्या आवडणारे गुरुजी, तुमचा मित्र परिवार, कसं होतं नेमकं वातावरण हे? नाही, आता प्राथमिक शाळेमध्ये गावात तर आम्हाला 2 शिक्षक असायचे. अच्छा, बरं. एक कुलकर्णी म्हणून होते, त्यांना उर्फ म्हणजे जबानी असं टोपण नाव होतं. जबानी. अच्छा, हा, असं टोपण नाव होतं. ते कुलकर्णी नाव होते. ते होते माझे दहिफळ, माझ्या गावाच्याच बाजूला. आणि दुसरं एक शिक्षक असायचे वाघमारे म्हणून, ते सासुरा, माझ्या गावाच बाजूला आहे. सासुऱ्याला ते बापूराव वाघमारे त्यांचं नाव होतं. ते इंग्रजी शिकवायचे आणि बाकी विषय हे कुलकर्णी गुरुजी शिकवायचे. हे माझे 5वी पर्यंतचे हे 2 शिक्षक. आणि तुमचा मित्रपरिवार कसा होता नेमका? नाही, आज माझे मित्रपरिवार, माझे क्लासमेट जेवढे काय 5वी पर्यंतचे गावातले आहेत ते म्हणजे सर्वच नोकरी आहेत. म्हणजे तुमची बॅच चांगली होती? माझी चांगली बॅच होती आणि सगळेच गरीब परिस्थितीतले होते. आज पुणे म्हणजे बहुत जास्तीत जास्त शिक्षक आहेत. काही आमच्या गावातील विक्रमप्पा मुंडे यांच्या संस्थेवर आहेत, काही जिल्हा परिषदला लागले, काही मी पोलीसमध्ये लागलो. माझा एक क्लासमेट दुसरा SRP म्हणजे CRPF मध्ये गेला होता. तर बहुधा आता मला वाटतं 1-2 राहिलो तर आम्ही, आमच्यापैकी नाही तर आम्ही सगळे रिटायरमेंट झालो. दादा, असं म्हणतात की मस्तक शांत असेल तर आपण पुस्तक हातामध्ये धरतो. बरोबर. त्यासाठी मस्तक शांत पाहिजे, नाही का? आणि मला एक विचार वाटतं की मग हे मस्तक शांत करण्याचं काम कोणी केलं? म्हणजे अभ्यासाची गोडी कशी लागली नेमकी? नाही, अभ्यासाची गोडी परिस्थितीने लावली ना. अच्छा, बरं. परिस्थितीच नव्हती ना असं की अभ्यास नाही करावं तर मग शेवटी आपल्याला मजुरी. नाही, या अभ्यासाचं महत्व तुम्हाला कोण सांगणार असतं की आपल्याला शिकण्याशिवाय पर्याय नाही? नाही, आई वडील, बरं, माझे चुलते, त्यांनी सांगितलं ना. काका, अण्णा आणि भाऊंची इच्छा होती की तुम्ही शिकले पाहिजे, शिकले पाहिजे. तुम्हाला ते पटलं करतं. दादा, तुम्ही मग एक उल्लेख केला बोलता की तुम्ही सुद्धा बराच काळ म्हणजे मजुरीची कामं केली आहेत, की तुम्ही शेवटची सांगितली मजुरी 10 रुपये तुम्हाला मिळायची. ते तर काय काय कामं केले नेमकं? नाही, त्या काळामध्ये कसं, एक तर घरची परिस्थिती बिकट असल्यामुळं आणि सुट्टीमध्ये जेव्हा मी गावी जायचो, उन्हाळी सुट्टी असेल, दिवाळी सुट्टी असेल, तर त्या टायमाला मग शेजारी शेतकरी किंवा गावातील शेतकरी कोणाचं नांगरायचं काम असायचं, पाळी घालण्याचं असायचं, कोळपणीचं असायचं. तर त्या टायमाला 10 रुपये मजुरी असायची. मी करत होतो त्यावेळेस. तर माझ्या अगोदर तो खूपच कमी होती. मग उन्हाळी सुट्टीमध्ये आमच्या गावाला एक लिंबाची वाडी म्हणून गाव आहे बाजूला, तिथे एक साठवण तलावाचं काम होतं. मग बरेचसे लोक ते गावातले म्हणजे गावात एक टिप्पर यायचं, त्या टिप्परमध्ये बसून मजुरी तिथे जायचं लिंबाच्या वाडीला. मग त्यांच्यासोबत मी जायला लागलो. माझे आई वडील असायचे, मी असायचो. मी तसंच तिथलं एक तलावावर काम केलं. त्यानंतर माझ्याच शेतामध्ये एक तलाव असता, छोटा पाझर तलाव, छोटा बारीक, त्या तलावावर काम केलं. सारूळ एक गाव आहे आमच्या बाजूला, सारूळच्या तलावावर काम केलं. आमच्या शेतामध्ये बराचसे निघायचे, ते बराचशी खांद्याचं काम केलं. इतके दादा तुम्ही कष्ट घेतले, कधी तुम्ही त्याची अगदी पर्वा केली त्या कष्टाची, काबाड कष्ट केले, पण तरी सुद्धा हातातला पेन तुम्ही सोडला नाही. शाळेच्या टायमाला शाळाच केली तुम्ही, नाही का? मधल्या सुट्टीमध्ये कुठे फिरायचं नाही. ज्या वेळेला हे सगळं सुरू होतं, आणखी एक खरं मुद्दा आहे आपला. तो मुद्दा असा की तुम्ही अण्णा, भाऊ, अक्का यांचा उल्लेख केला इथं. आणखी एका व्यक्ती म्हणजे तुमचे बंधुराजे वारलं खरं तर, आणि तुमच्या बहीणबाई. तर हे तुमचं आयुष्य कसं होतं म्हणजे भावंडांचं? नाही, आता ते वारलेला भाऊ माझ्यापेक्षा छोटा होता. तो बिकटच परिस्थिती असायची ना, सर्व बिकट परिस्थितीमध्येच. म्हणजे भावाचे कधी भांडणं व्हायचे का? नव्हतं असं? नाही, भांडणं आम्हाला करायला वेळच नव्हता ना. मी तर एक शाळेत 5वी पासून, तर मी 5वी पर्यंत गावात शिकलो. 6वी पासून मी माझे चुलते त्यांच्याकडे शिक्षणासाठी बाहेर असायचो. मी जायचो कधी दिवाळीला एक 15 दिवसाची उन्हाळ्यात सुट्टी. आणि उन्हाळ्यात सुट्टीमध्ये कुठंतरी मजुरीने कामाला जायचं.
सकाळी कामाला जायचं, रात्री घरी यायचं, दिवसभर काम केलं मग थकवायचं. असं ते शेळी भाकरी, ताजी भाकरी, चटणी काय असेल तर खायचं, झोपायचं. भांडण करायला वेळच भेटत नसत. दादा एक विचारच वाटतं, ज्या वेळेला पहिल्यांदा गाव सोडला ती वेळ आली खरं तर, की आता आपल्याला गाव सोडायचे आणि पोलीस शिक्षणाचा घ्यायचे आपल्याला, तर खऱ्या अर्थानं तुम्हाला मदतीचा हात दिला तो म्हणजे भाऊनीच. तर ज्या वेळेला तुम्ही भाऊंकडे शिकायला गेलात पहिल्यांदाच, म्हणजे गाव सोडून नाही का, कारण गाव कुसातलं वातावरण वेगळं असतं आणि बाहेर शहरामध्ये वातावरण वेगळं असतं, तर काय वाटत होतं नेमकं? नाही, सुरुवातीला अवघड वाटलं. अच्छा, म्हणजे गावाकडे सवय लागली होती. गावाकडे सवय लागली. आता जन्मापासून ती 5वी म्हणजे जवळपास 10-11 वर्षाचा होईपर्यंत गावाच्याच मातीमध्ये वाढलेलो, गावातल्याच मुलासोबत मित्रांसोबत खेळलेलो आणि एकदम खेड्यातून निघून शहरात जायचं म्हणजे गेवराईत गेलो मी सुरुवातीला. आणि त्या काळामध्ये म्हणजे माझं गाव देवगाव ते गेवराई खूप अंतर वाटायचं, खूप लांब वाटायचं. मग तिथं जरा मला थोडं ॲडजस्ट वेळ लागला ॲडजस्ट होण्यासाठी. परंतु घरी चुलती असायची, त्या आमचे चुलते यांना काय मूलबाळ नव्हतं, मी घरामध्ये मी एकटाच. त्यांनी मला कधी असं म्हणजे चुलती नाही कधी घरामध्ये असं म्हणजे म्हणजे वेगळं असं त्यांनी आई वडिलांसारखीच त्यांनी माया लावली, मला माया लावली. मला आणखीनही त्यांच्याकडे घरी गेलो तर मी दुसऱ्याच्या घरात आलो, माझ्या चुलत्याचं घर आहे असं मला आणखी वाटतं, माझंच घर असं वाटतं मला. आणि त्यांची मुलं जी आहेत, आमच्या चुलत बहिणी चुलत भाऊ, एकदम मी त्यांच्यातला एक मोठा भाऊ आहे असंच माझ्याशी वागत आहेत त्या. अण्णा आणि अक्काने ज्याप्रमाणे माया लावली त्याप्रमाणे भाऊने आणि तुमच्या काकूने तुम्हाला माया दिली, सांभाळलं, मोठं केलं आणि काबिल बनवलं खरं तर. बरोबर. तर तुमच्या आयुष्यामध्ये भाऊ आणि तुमचे जे काकू आहेत त्यांची भूमिका आम्हाला सांगा, त्यांनी कशा प्रकारे तुम्हाला गायडन्स केलं, कसं शिकवलं ते सांगा. नाही, चुलत्याच्या गायडन्समुळेच मी आज ह्या स्टेजला आहे. त्या माझ्या त्या दिवशी निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला तेही हजर होते. त्यांना तो कार्यक्रम पाहून म्हणजे ते हजर राहून त्यांना खूप म्हणजे आनंद झाला, त्यांचं मन भरून आलं आणि समाधान झालं त्यांना. म्हणजे निरोपाच्या कार्यक्रमाला सगळे होते? हो, माझं पूर्ण कुटुंब. फक्त अण्णा नव्हते? अण्णा नव्हते, त्यांचीच कमी दिसली. अण्णांच्या जागेवर भाऊ तिथे आले होते? हो, होतेच ना. कारण चुलते म्हणजे वडिलांसारखे. नाही, ते आजही माझ्या कुठल्याही कार्यक्रमाला माझ्या सुखा दुःखामध्ये कंटिन्यू माझ्यासोबत असते. शहरामध्ये आलात, वाढत होतात, शिक्षण घेत होतात आणि मला दादा विचारायचं वाटतं की मग असं तुमच्या डोक्यात अनेक प्लॅनिंग होते करतं, म्हणजे कधी तुम्हाला शिक्षक पण म्हणजे तुम्हाला डीएड पण करता आलं असतं नाही का, ITI करता आला असता किंवा आणि कुठले पर्याय होते. तर मग ज्या वेळेला जसं तुम्ही वाढत होतात शैक्षणिक क्षेत्रामध्ये, जसं की 9वी 10वी 11वी, तर डोक्यात प्लॅनिंग काय होते, असं कधी वाटलं होतं का की आपल्याला पोलीस व्हायचं असं? नाही, झालं कसं, चुलते पोलीस खात्यामध्ये असायचे. अच्छा. आणि त्यांचा ते अंगावरचा युनिफॉर्म पाहून, ती वर्दी पाहून त्याच्यासाठी एक म्हणजे वेगळं अट्रॅक्शन माझ्या मनामध्ये तयार झालं. मी 10वी पास झालो त्यावेळेस माझा DEDला नंबर लागला होता, पण अट्रॅक्शन ते पोलीस वर्दीचं होतं. मग त्याच्यामुळं ती मला नाही आवडली नोकरी, मी ती सोडून दिली. म्हणजे दादा तुम्हाला DEDला पण जाता आलं असतं? हो, DEDला जाता आलं असतं. पण तुमच्या समोर तुमचे आयडॉल आदर्श म्हणजे तुमचे भाऊ होते, चुलते. भाऊंच्या अंगावरली जी काही वर्दी आहे ती वर्दी पाहून तुम्हाला वाटत होते नाही आपण असं बनलं पाहिजे. मला असं वाटतं कोणतरी आपल्या समोर आदर्श पाहिजे नाही का, आदर्श पाहिजे, कारण त्याशिवाय आपण बनत नाही. बरं, मग म्हणजे काकांकडे म्हणजे भाऊंकडे बघून मला वाटलं की आपण पोलीस व्हावं. मग त्यासाठी काय प्रयत्न केले नेमके तुम्ही, म्हणजे कसं काय काय असतं प्रोसेस? आता मी ज्यावेळेस कॉलेजला किंवा शाळेमध्ये होतो, भाऊकडे शिकायला गेल्यानंतर ना एक 7वीच्या नंतर 7वी 8वीच्या नंतर मग एक खेळाची आवड निर्माण झाली. मग त्यानंतर मी परळी ते माझं 7वी ते 12वीपर्यंत, 7वी ते 10वी सरस्वती विद्यालय परळी आणि 11वी 12वी माझं वैद्यनाथ महाविद्यालय परळी या ठिकाणी शिक्षण झालं. मग त्या काळामध्ये मला एक व्हॉलीबॉलची, मी राहायचो पोलीस कॉलनीमध्ये. पोलीस कॉलनीमधील काही माझेच मित्र असे एक आम्हाला व्हॉलीबॉलविषयी आवड निर्माण झाली. मग ते व्हॉलीबॉलच्या खेळानिमित्त मला आमचा मग डेली व्यायाम असायचा. सकाळी रनिंग करणं, व्यायाम करणं, हे पाठावी 4-5 वाजल्यापासून व्यायाममध्ये असायचो. आणि तसं करत करत आणि ते शिक्षण झालं, खेळाची आवड निर्माण झाली, त्याच्यामुळे ऑटोमॅटिक व्यायाम झाला. आणि व्यायाम झाल्यानंतर ज्यावेळेस मी भरतीला उभा राहिलो, पहिल्या भरतीमध्ये मी सिलेक्ट झालेलो. मला काही दुसऱ्या भरती करावं लागल्या असं काही नाही. तत्पूर्वी मी ITI माझा इलेक्ट्रिशियनला नंबर लागला होता, मी ते केलं नाही. 1989 साली मी CISF सेंटर इंडस्ट्रियल सिक्युरिटी कोर्स हा असतो त्याच्यामध्ये भरती झालो होतो. पण त्याचं ट्रेनिंग सेंटर होतं कलकत्त्याला, पश्चिम बंगालमध्ये. आणि एक परळीचा माझा मित्र मिलिटरीमध्ये होता, तो तिथं मी जायच्या अगोदर 15 दिवस एक्सपायर झाला ॲक्सिडेंटमध्ये.
मग माझं काही तिथं मन झालं नाही. मग मला काही घरी कोणी आग्रह केला नाही, तुझी इच्छा असेल तर जा, नाही तर विनाकारण इतकं लांब जाऊ नको असं मला माझ्या चुलत्याने सांगितलं. मग ते मी सोडून दिलं आणि 91ला भरतीला उभा राहिलो, सिलेक्ट झालो पहिल्या भरतीमध्ये. आयुष्यामध्ये कृपा लागते खरं तर, आणि त्या कृपेशिवाय काही होत नाही. आणि ती कृपा तेव्हाच लाभते जेव्हा आईवडिलांनी चांगले कर्म केलेले असतात. मला असं वाटतं की तो सखा पांडुरंग बा विठ्ठल, विठोबाच्या कृपेने, संत भगवान बाबांच्या कृपेने आयुष्य बदलून गेलं खरं तर. आणि या आयुष्यामध्ये अण्णा असतील, अक्का असेल, भाऊ असतील, काकू असतील, या सगळ्यांची एक अगदी प्रेमाची सावली तुमच्यावर नेहमीच राहिली खरं तर. जसं आपण वाढत जातो तसतसे आपले जे काय आयडॉल्स असतात तेही अगदी त्यांची संख्या पण वाढलेली असते. ती जास्त नसते पण कमी, म्हणजे कमीच असते पण ती वाढलेली असते. अगदी तुमच्यावर अगदी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्याही विचारांचा पगडा आहे. साहेबांना तुम्ही खूप मानता खरं तर, आणि अनेक वेळेला त्या काळामध्ये साहेबांची आणि तुमची भेट झालेली आहे नाही का. तर साहेबांच्या नेमक्या काय आठवणी ते सांगा. नाही, साहेबाची आठवण म्हणजे कसं, साहेब सर्वसामान्य, त्यांच्यापेक्षा मोठा बारीक असं काही नव्हतं. सर्वसामान्य माणसामध्ये वावरणारे साहेब होते. मला एक प्रसंग आठवतो, 27 आमदार झाले पहिल्या वेळेस, आणि मी शिकायलाच होतो. मी म्हणजे एवढं काय राजकारणाचा किंवा आपल्या काय त्याचं नॉलेज नव्हतं, त्याची एवढी काय माहिती नव्हती, राजकारण काय असतं हे कळत नव्हतं. जे आजही कळत नाही करत राजकारण, आजही कळत नाही, आपण राजकारणातला पिंडच नाही. मी असं सुट्टीमध्ये गावाकडे असताना काहीतरी लोकसभा विधानसभा काही इलेक्शन असावं, मग त्या इलेक्शनसाठी साहेबाची सभा माझ्या गावात होती. आणि त्या टायमाला एक आठवतं, पण माझे दुसरे एक गुरु प्राध्यापक टी पी मुंडे सर, आता त्यांचा पुतण्या शिवाजी मुंडे सर तुम्हाला शिकवायला होते. टी पी मुंडे सर मी 11वी 12वी वैद्यनाथ कॉलेज असताना प्राध्यापक होते. तत्पूर्वी त्यांचा पुतण्या शिवाजी मनोहर मुंडे, त्यांच्या मोठ्या भावाचा मुलगा, आणि मी 7वी ते 10वी पर्यंतचे परळी येथील सरस्वती विद्यालय येथील क्लासमेट आहेत, वर्गमित्र आहेत. त्याच्यामुळं माझी आणि सरांची ओळख होती. मग सर त्यावेळेस आम्हाला BJPचे जिल्हाध्यक्ष होते, TP सर. मग हे सभेसाठी आले गावामध्ये. त्या टायमाला कसं जास्त जिल्ह्यावर जास्त याचं राजकारणामध्ये म्हणजे केशव काकू क्षीरसागरांचा जास्त पगडा असायचा. मग त्या टायमाला साहेबांनी सभा तिथे घेतली होती. मग आमच्या गावातून एकच रामराव मुंडे, जे माझी सरपंच आहे, ते सरपंच होते त्या टायमाला. मग त्यांनी साहेबाच्या जेवणाची व्यवस्था केली. आम्ही साहेबासोबत त्यांच्या घरी बसतो, त्यावेळेस साहेबांनी असं प्रत्येकाच्या खांद्यावर हात टाकून विचारपूस करून चौकशी केली. असं म्हणजे हे साहेबाच्या खूप जवळ, म्हणजे असं म्हणजे आम्ही साहेबांना चिटकून बसलो होतो असं, आणि एकत्र जेवण केलं होतं साहेबासोबत. हे साहेबाचं एक सर्वसामान्य माणसामध्ये मिसळणारा आमदार असताना त्या काळामध्ये ही एक मला विचार आवडले त्यांचे. ते सर्व सामान्य माणसाचं सुख दुःख विचारून घेत होते, म्हणजे विचारात घ्यायचे, त्याची अडचणीचं कसं निरसन होईल याचा प्रयत्न करायचे. माझे भाग्य मला देव भेटला. मला असं वाटतं की देव भेटायला भाग्य लागतं नाही का. मग तो देव माणसाच्या रूपाने भेटतो आपल्याला नेहमीच. कारण इंग्रजीत एक म्हण आहे, सर्व्हिस टू मॅन सर्व्हिस टू गॉड नाही का. कारण देव म्हणजे काय नाही तर तो असतो तुमच्यामध्ये माझ्यामध्ये नाही का. कारण जो माणूस माणसासारखं वागतो मला तो देव वाटतो, आणि जो माणूस माणसासारखं वागत नाही त्याला मी देव म्हणणारच नाही. कारण देवाची फार सरळ साधी व्याख्या आहे. दादा, एक विचार असं वाटतं की या पोलीस दलासाठी आपण जी दिलेली जी सेवा आहे ती खूप बहुमूल्य आहे. कारण हे गौरवपत्र बरंच काही सांगून जातं नाही का, हे सन्मान चिन्ह बरंच काही सांगून जातं. कारण सन्मान त्याच व्यक्तीचा होतो जी व्यक्ती त्यास पात्र असते, लायक असते नाही का. तर साधारणतः किती वर्ष या पोलीस दलामध्ये आपण सेवा दिली आणि कुठून प्रवास सुरू झाला, म्हणजे अगदी तुम्ही आता पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाला नाही का, तर हा प्रवास सांगा मला आता. मी 9 मार्च 1991 रोजी पोलीस दलामध्ये पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस शिपाई म्हणून भरती झालो. माझा सुरुवातीचा काळ पोलीस मुख्यालय या ठिकाणीच गेला. त्यानंतरनं माझी बदली, म्हणजे पोलीस मुख्यालय इथं असताना आपल्या बीडला पोलीस अधीक्षक होते जगन्नाथ साहेब, मी त्यांच्याकडे होतो. मग त्यांनीच माझी बदली नेकनूर पोलीस स्टेशनला केली. नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये अंतर्गत चौसाळा दूरक्षेत्र पोलीस चौकी, त्या ठिकाणी मी 2000 पर्यंत काम केलं. तिथं मी नवीनच होतो.
म्हणजे पोलीस खात्यातलं कायद्याचं वगैरे या काही मला जास्त नॉलेज नव्हतं, माहीत नव्हतं. पण तिथं एक रावण दुधाची वाघमारे नावाचे हेड कॉन्स्टेबल होते, पोलीस चौकी अंमलदार असायचे त्यावेळेस. ते मला त्यांनी काम शिकवलं. मी त्यांना गुरुच मानतो का माझ्या पोलीस खात्यामधले कायद्याचे. मग त्यांनी मला काम शिकवलं. एक एक कागद किंवा पंचनामा जर माझ्याकडनं चुकलं तर मला 4-4 वेळेस त्यांनी फाडायला लावला आणि दुसरा करायला लावला. त्याच्यामुळं मी कायद्यामध्ये चांगला परिपक्व, म्हणजे माझ्या कामापुरतं मी परिपक्व झालो. कायद्यात परिपक्व कोणच होत नाही. कायदा खूप मोठा आतंक सागरासारखा आहे. मग त्यानंतर मग मी बेडशिटीला आलो. बेडशिटीला असताना तिथं एक PSI आले ते राजकुमार शेरे, जे की आता DYSP म्हणून रिटायर झाले मागच्या वर्षी. मग त्यांच्याकडे रायटरशिप म्हणून काम केली. मग ते काम करत असताना माझं असं रायटरशिप अशी चालू झाली की मी पुन्हा रायटरशिपच मी करत आलो. मग तिथून माझी बदली धारूर पोलीस स्टेशनला झाली. मी धारूर पोलीस स्टेशनला पोलीस ठाणे प्रभारी, जे पोलीस निरीक्षक असतात, त्यांचा रायटर म्हणून काम केलं. मी तिथं असताना जे मी रायटरशिप केली त्या काळामध्ये 5 खुनाचे गुन्हे दाखल झाले. 5ही खुनाच्या गुन्ह्यामध्ये शिक्षा झाली कोर्टामध्ये. तिथून मला पुन्हा एक PB सोनावणे नावाचे DYSP होते केजला. मग त्यांचं रायटरशिप म्हणून मी 2-2.5 वर्ष तिथं काम केलं. तिथून माझी बदली पुन्हा पोलीस स्टेशन अंबाजोगाई शहर येथे झाली. मग अंबाजोगाई शहर येथे असताना मी PI बैराम गीते साहेब यांची रायटरशिप केली. PSI बनसोडे त्यांची रायटरशिप केली. मग तिथून माझं तिथं अंबाजोगाईमध्येच 2012 साली पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून प्रमोशन झालं. नंतर मग माझ्याकडे गुन्ह्याचे तपास यायला लागले. मग मी स्वतःचे तपास केले. मग 2017 साली मी इसोपडगाव पोलीस स्टेशनला गेलो. इसोपडगाव पोलीस स्टेशनला मला सुरुवातीला API राहुल देशपांडे, त्यानंतरनं API झोटे साहेब, त्यानंतरनं API संदीप दहिपळे साहेब, पुन्हा योगेश उबाळे साहेब आणि शेवटच्या क्षणामध्ये मच्छिंद्र शेंडगे साहेब थोडे दिवस राहिले. हे असे अधिकारी मला लाभले. त्या अधिकाऱ्याच्या आधिपत्याखाली मी काम केलं. आणि इसोपडगाव पोलीस स्टेशनमध्ये जेवढे काय गावं आहेत, मला वाटतं 61-62 काहीतरी गावं आहेत. पण त्या गावामध्ये मला कुठल्या गावात कोण ओळखत नाही असं एकही गाव नाही. 2017 ते 2024 पर्यंतचा काळ माझा म्हणजे बराच जास्त काळ गेलेला. मग मी त्या काळामध्ये इसोपडगाव पोलीस स्टेशनला असताना आम्हाला DYSP म्हणून IPS जे आहेत पंकज कुमावत साहेब, हे केजला होते. ते खूप स्ट्रिक्ट होते. कुठले अवैध धंदे किंवा बेकायदेशीर कामं असं चालत नसतं. त्यांची वेगळी प्रतिमा आहे. त्यांची वेगळी प्रतिमा, चांगलं नाव आहे. त्यांच्या आधिपत्याखाली मला काम करायला भेटलं. ते आता परभणी पोलीस अधीक्षक आहेत, SP आहे. त्याच्या ती एक माझं भाग्य राहिलं. तिथं मी 2024ला माझं पोलीस उपनिरीक्षक म्हणून मी 2013ला परीक्षा दिलेली. 2013ची परीक्षा पास आहे. तब्बल 11 वर्षे उशिरानं आम्हाला शासनाकडनं प्रमोशन भेटलं. एक आमचं दुर्दैव, लेट आहे दुरुस्त आहे. 2024ला मला नांदेड परिक्षेत्र भेटलं. मग नांदेड परिक्षेत्राचे DIG साहेब उमाप साहेब यांनी परभणी जिल्हा दिला. परभणी जिल्हा मी ज्यावेळेस हजर झालो त्यावेळेस SP रवींद्र परदेशी होते. त्यांनी गंगाखेड पोलीस स्टेशनला दिलं. गंगाखेड पोलीस स्टेशनला मी एक साधारणतः 1-1.5 वर्ष काम केलं. मग तिथून परत माझी बदली रेणापूर पोलीस स्टेशन जिल्हा लातूर येथे झाली. त्यावेळेस तिथं सोमाई मुंडे साहेब पोलीस अधीक्षक होते. मग मुंडे साहेबांनी मला रेणापूर पोलीस स्टेशन दिलं. आणि काल 30 जून 2026 रोजी पोलीस उपनिरीक्षक या पदावरून पोलीस स्टेशन रेणापूर जिल्हा लातूर येथून म्हणजे एकंदरीत माझी सेवा 35 वर्षे 4 महिने 21 दिवसाची संपूर्ण सन्मानाने सेवा निवृत्त. दादा, आपण ज्या वेळेला देवाचे अनेक रूप आणि देवाकडे जेव्हा बघतो त्यावेळेला आपण त्याच्या नावापेक्षा सुद्धा भक्त त्याला मायबाप म्हणायला असतो. आणि खरं तर ही फार मोठी उपलब्धी असते की आपण देवाला मायबाप म्हणतो, नाही का? कारण ज्या वेळेला सगळे पर्याय थांबले असतात त्यावेळेला फक्त बाप दिसतो असं म्हणतात. आणि तो बाप म्हणजे कोण नसतो, तो पंढरीचा पांडुरंग असतो, बा विठोबा असतो आपला. तसं माणूस म्हणून जेव्हा आपण काम करतो त्यावेळेला त्या क्षेत्रामध्ये वावरत असताना लोक तुम्हाला साहेब म्हणतात. पण ती साहेब म्हणण्यामध्ये एक भीती असते की जरा यांना आपण चुकून काही बोललो तर आपलं काहीतरी होऊ शकतं.
म्हणून साहेब आणलेले असतात. परंतु साहेबांच्या पलीकडे जाऊन जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला हक्काने काहीतरी बोलायला असते, त्यावेळेला समजायचं की या लोकांना माझी भीती वाटत नाही, तर त्यांना प्रेम वाटते. कारण देवाकडे जाताना आपल्याला भीती वाटत नाही कधीच. वाटते का सांगा तुम्ही? नाही का? आपण पंढरीच्या पांडुरंगाला पाहिले की आपण कडकडून मिठी मारतो, अशी भीती नाही वाटत तिथे आपल्याला, नाही का? तसं काही लोक असतात की जी लोक पोलीस असो, डॉक्टर असो, ते कोणी असो, त्यांची भीती वाटत नाही, ते आपले वाटतात. तसे दादा तुम्ही या पूर्ण सेवेमध्ये 34-35 वर्षाच्या लोकांना आपले वाटलात. आणि का कुणास ठाऊक पण लोक तुम्हाला दादा म्हणू लागले. अगदी तुमचे सिनियर असतील, ज्युनियर असतील, त्या परिक्षेत्रातील अनेक गावातील लोक असतील, लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांचे दादा झालात. तर ही दादा नावाची स्टोरी काय सांगा? म्हणजे दादा होणं एवढं सोपं नसतं, नाही का? दादागिरी करणं सोपं आहे. दादागिरी करणं सोपं आहे, पण दादा होणं फार अवघड आहे. नाही, तसं त्याच्या मागे काही विशेष स्टोरी काही नाही. परंतु माझं काम करण्याची पद्धत अशी होती की पोलीस खात्यामध्ये खरोखरच पोलीस खातं असं आहे की जनतेची सेवा, माणसाची सेवा जी करायला वाव भेटतो. मला वाटतं माझ्या मताप्रमाणे तर इतर खात्यापेक्षा, इतर डिपार्टमेंटपेक्षा फक्त पोलीस डिपार्टमेंटच एक पर्याय आहे त्याला. ते याच्यासाठी आहे की ज्याच्यावर अन्याय होतो, ज्याचा कुठं समजा कुठंच न्याय मिळत नाही, गावात मिळत नाही किंवा त्याच्या नातेवाईकात मिळत नाही किंवा कुठल्याही कार्यालयात भेटत नाही, तो माणूस पोलीसकडे येतो. आणि त्याला न्याय द्यायचं काम, पुण्याचं काम हे पोलीस खात्यामध्ये केलं जातं. मग मी ज्यावेळेस कुठलं एक वाद कुठला असेल, सिटीचा असेल किंवा कौटुंबिक असेल किंवा कुठल्या गावातला असेल, ते वाद जेव्हा होऊन पोलीस स्टेशनकडे लोक यायचे, त्यावेळेस माझा पहिला प्रयत्न असेल की त्या वादाच्या मुळाशी जायचं. हा वाद कशामुळे होतो? मग काही एखादा समजा शेतीचा वाद असेल, ते बांधामुळं होतो किंवा वाटणी कमी जास्त असण्यामुळं होतो. मग त्या टायमात दोन्ही पार्ट्या समोर बोलून घ्यायच्या. मग तिथं मी त्यांना सांगायचं मी पोलीस नाही, मी पोलीस म्हणून थोडा बाजूला राहतो, आता एक तुमच्यातलाच आहे आणि मी जे सांगेल ते तुम्ही दोघांनी ऐकावं. मी अन्याय म्हणजे कोणावरच करणार नाही, तुम्हाला याच्यावर करणार नाही त्याच्यावर करणार नाही. जे योग्य वाटतंय ते तुम्हाला दोघांचं सोयीस्कर होईल असं सांगेल. मग त्यांना समोर बसवायचं, त्यांना समजावून सांगायचं. मग काही काही ठिकाणी तर मी असं उभं राहून खाजगीमध्ये म्हणजे ते जमिनीच कसं आहे, त्याला शासकीय मोजणीच पाहिजे असं काही नाही. आजचे ट्रॅक्टरचे ड्रायव्हर सुद्धा शासकीय मोजणीदारासारखी मोजणी करतात. ते चुकत नाही. 1 इंच किंवा 1 गुंठ्याचीही फरक पडत नाही. मग असेच मोजणीदार मोजवायचे, मोजून घ्यायचं, मग तिथं आपण खून करायचं. मग त्यांना सांगायचं नाही, ते तुम्ही म्हणता ते चूक आहे, इकडचं माझं तुम्ही म्हणता ते चूक आहे, बरोबर इथं येत आहे आणि ते बरोबर येतं त्या ठिकाणीच, मग तुम्ही ते खून करा, इकडे ये वाहन इकडे ये. आणि पण दुसरी गोष्ट समजून सांगायची, कोण आहे तुम्ही? भांडणं कोणाचे? शेताचे, भावाचे, चुलत्याचे, पुतण्याचे, आपलीच माणसं, असेच भांडणं आहेत ना, कुटुंबामधलेच आहेत. मग त्यांना समजावून सांगायचं, 1 फूट 2 फूट एखाद्याने खाल्लं तर हे तुझंच आहे ना, तिसरा येऊन खात नाही ना आमच्यासारखा, असं तर समजावून सांगा. मग त्यांच्या लक्षामध्ये यायचं आपल्या चुका काय. मग त्यांना समजावून सांगायचं, बाबा तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा किती वाया घालता, पोलीस स्टेशनकडे यायचं तुम्हाला दिवस जातो, यायला जायला तुम्ही वाहनाला पैसे घालता, कोर्टाकडे वाद जातो, कोर्टामध्ये वकील लावायचा, तिथं दिवस बसायचं. मग हे त्या लोकांना काही पटलं त्यांना, मग ते वाटायचं की अरे हे पोलीस नाही, आपल्यालाच कोणतरी असं त्यांचा समज व्हायचा. आणि मग ते प्रेमाला मला दादा म्हणायचे. दादा एक विचारायचं वाटतं खरं तर, बऱ्याच वेळा काय असतं की ग्रामीण भागामध्ये कुठेही समजा वर्दीतला माणूस जर समोर दिसला तर धस होतं असं, अरे बाबा म्हणजे काय आलं नेमके पुढे हे नको, आणि माणूस जरा वाट चुकून जातो पुढे, नाही का? परंतु तुमच्या आयुष्यामध्ये कधीच लोकांना वर्दीतला माणूस पुढे आलाय आणि दसकी भरली किंवा कसं काय आले असं वाटलं? उलट काही काम नसताना सुद्धा बरीच माणसं तुम्हाला भेटायला यायची. म्हणजे हे जे आहे हे प्रेम मिळवायला खऱ्या अर्थानं तसं काम करावं लागतं, नाही का? आयुष्यभर तेच काम आपण केलं आहे की ज्या ठिकाणी गेलात त्या ठिकाणी आपले वाटलात, आपल्या घरचे वाटलात. बऱ्याच वेळेला लोकांना समजावून सांगण्याची भूमिका तुम्ही घेतली. कधी कधी असं होतं की काय कमवलं नेमकं, तर आपल्यासारखी माणसं उत्तर देतात की आम्हाला नको ते पैसा, नाही का? पैसा किती कमवा तो मंगळाच आहे, नाही? बरोबर, आपण माणसं कमवूया. दादा एक विचार असं वाटतं की ज्या वेळेला आपण पोलिसाची व्याख्या करतो खरं तर, की पोलीस म्हणजे अगदी रुबाबदार नाही, असतंच ते खरं तर, अगदी सतत कुणाला तरी पकडायले मारायले असं एक चित्र, नाही का? कारण आपण चित्रपट पाहिले असतात. परंतु तुमच्या आयुष्यामध्ये हे सगळं तर असेलच, परंतु एक गोष्ट होती म्हणजे तुम्ही उल्लेख केला की रायटर म्हणून, नाही का? हे तर तुमची पोलिसामध्ये रायटरची भूमिका नेमकी काय असते नेमकी ते सांगा.
रायटर म्हणजे जे ठाण्याचे प्रभारी अधिकारी किंवा दुय्यम अधिकारी यांच्याकडे जे गुन्हे येतात तपासासाठी, मग त्या तपासाचं काम करणं याला रायटर म्हणलं जातं. तो पोलीस हेड कॉन्स्टेबल किंवा पोलीस नाईक वगैरे अशा पदाचा असतो. आमच्या पदात करणं त्यानं ते गुन्ह्याचं तपास बारकाईने करायचा आणि बारकाईने तयार करून कसं आहे आता प्रभारी अधिकारी ठाण्याचा, तर ते प्रभारी अधिकारी स्वतः पोलीस म्हणजे त्या गुन्ह्याचा तपास करू शकत नाही. त्यांना असंख्य कामं असतात. पब्लिकचे म्हणजे व्हिजिटर भेटायला येतात, वरिष्ठ कार्यालयाची कामं असतात, पत्रव्यवहार असतो आणि पूर्ण पोलीस स्टेशनचं व्यवस्थापन हे त्यांच्याकडे असतं. ऑफिस तर झालंच, पण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्येही त्यांच्याकडे असतं. कायदा सुव्यवस्था असतो, कुठं काही सिरियस घटना घडली त्या ठिकाणी जाणंच असतं. मग हे करून ते गुन्ह्याचा तपास करू शकत नाहीत, मग त्याला मदतनीस असतं. दादा तुम्ही फक्त रायटर नव्हतं तर तुम्ही बेस्ट रायटर होता. म्हणजे तुम्ही एकदा लिखापडी केली आपल्या भाषेमध्ये तर ती उत्तम असायची नाही का. आणि त्यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी कौतुकास पात्र ठरलात. अगदी चांगल्या प्रकारे ते लिखाण तुम्ही ते करत राहिलात नाही का. दादा अनेक प्रसंग आहेत तुमच्या आयुष्यामध्ये खरंच, कारण काही घडलंच नाही अशी ड्युटी आवश्यक शकत नाही नाही का. तर या 34-35 वर्ष काळामध्ये काही असे प्रसंग सांगू की जे तुमच्या कायम लक्षात राहिले. नाही, कायम लक्षात मी आता माझी पहिली पोस्टिंग चौसाळा दूरक्षेत्र इथं असताना एक घटना घडली होती. मी त्यावेळेस तो नवीन होतो. तपास कशा पद्धतीने असतो, कसा करत असतात, ते काय असतं याचं काय मला जास्त नॉलेज नव्हतं. अच्छा. मग तिथं आम्ही असताना एक चौसाळा ते रवळसगाव दरम्यान, रवळसगाव जो सोलापूर बीड रस्त्यावर आहे ते, तिथं त्या चौसाळा शिवारामध्ये एक गुरुवाचं शेत म्हणून, तिथून एक दिवशी रात्रीच्या वेळेस आपले चाकरवाडीचे माऊली आणि त्यांचे कुटुंबीय असे येत होते. तेव्हा त्यांना ते पार देणे रात्री त्यांना वाहनं अडवून त्यांना मारहाण करून त्यांच्या कसले काही सोन्या नाणं पैसे वगैरे डुबाडून नेले होते. मग त्या टायमाला मला PSI इंगवले नावाचे PSI होते. ते इंगवले साहेबांनी मग ते गुन्हा दाखल करणं ती प्रक्रिया चालू केली. पण आम्ही नवीन असल्यामुळे आम्हाला काही जास्त विचारात घेतलं नाही. परंतु त्यांना माहितीप्रमाणे असं झालं की तेरखडा येथे एक बाजार भरतो आणि त्या बाजारामध्ये बरेचसे पारधी असतात आणि तिथलच्या पारध्याने ही चोरी केली असं त्यांनी निष्पन्न केली. ते पारध्याची नावही झाली. मग ते पारधी पकडण्यासाठी जायचं होतं. त्या टायमाला काही मोबाईल नव्हते किंवा काही नव्हतं. एक ते ढकलून ते पिजोड कंपनीची जी जीप असायची त्या जीपमध्ये साहेब तेरखडा फाट्यावर बसले आणि बाजारात खाली 4-5 लोक आलो. आमच्यासोबत ते बातमीदार होता. ते बातमीदार म्हणलं मी काय समोर थांबणार नाही, तुम्हाला लांबून मी दाखवतो ते लोक, जो खबरे असतो खबरे आमचा, आणि मी जर निघून जातो. आम्ही ठीक बोललो त्याला. आम्ही तिथं आलो, आपली डोक्याला गमजे बांधून थोडं जरा वेगळ्या पद्धतीनं आलो. आल्यानंतर ना ते 3 लोक त्यांना दाखवले आम्हाला पारद्याचे. तर त्याच्यापैकी एक दोघं तर आम्हाला पाहून त्याने ओळखलं. कसं ओळखलं ती त्यांची ती नजरेच आहे. ते पळू लागले. ते आमचे माझ्यासोबतचे आम्ही दोघं होत होते. त्याच्या पाठीमागे पळायला लागले. ते पळून गेले त्यांना पकडण्यासाठी. आता ते पळून मग आता हे तिसरा मी जाईल म्हणून त्याचा शर्ट असा मागून ओढून धरला. तर ते त्यांची पद्धत अशी होती की आपण शर्ट धरला की ते असं पार ते शर्ट काढत आणि समोरच्या हातामध्ये येऊन पळून जाईल. पण मी काय केलं, शर्टला असं धरणं लगेच पाठीमागे पॅन्टमध्ये हात घालला. मग पॅन्टमध्ये हात घालून ते पळायचा प्रयत्न केला. मी मागं पॅन्ट असं ओढलं, त्याचे पाय खाली लटकल्यासारखे व्हायचे. मग ते मी त्याचं हे धरत असताना तिथं पार त्याच्या बाया आणि ते त्यांची माणसं बसलेली होती. मग त्याने हातामध्ये येईल त्या वस्तूनं त्यांचे ते चमड्याचे वाहनं असतात, ते वाहनानं ते चपलानं कशानं आम्हाला भरपूर मारहाण केली. तुम्ही हाल नाही सोडले? नाही, सोडलंच नाही ना. हे पळून गेलं पण संपलंच ना. मग ते तेवढ्यामध्ये ते जे पळून गेले त्यांच्या मागे लोक आले माझ्याकडं. मग ते आम्ही 2-3 झालो. मग त्याला धरलं कोणीतरी. आमच्या इंगवले साहेबांना सांगितलं. मग ते गाडी घेऊन खाली आले. ते गाडी घेऊन त्यांना आलं. त्या नंतर ते बाकीचे पळून गेले, पण धरले. पण त्यांच्याकडून ते नंतर पुण्यातून गेला मार वगैरे झाला. पहिला गुन्हेगार असा पकडला की ज्याने खऱ्या अर्थानं माऊलींच्या गाडीवर हल्ला केला होता त्या. आणि मग खरं तर तो फार मोठा गुन्हेगार होता. तो साधा होता खरं तर नाही का, कारण त्यानं अगदी फार मोठा गुन्हा केला होता. पारधी होते ना सगळे. आणि त्याला पकडलं तुम्ही. खऱ्या अर्थाने अशा अनेक अनुभव आहेत खरं तर नाही का, की वेगवेगळ्या अनुभवाने आयुष्य अगदी भरून गेलेलं आहे. आता एक विचार असं वाटतं की बऱ्याच लोकांना मी विचारतो खरं तर मुलाखतीच्या दरम्यान की बाबा या आयुष्यात काय कमवलंच.
दादा तुम्हाला तेच प्रश्न विचारतो की काय वाटतं नेमकं की आता सेवानिवृत्त आहात, तर या सेवानिवृत्तीला मागे पाहत असताना या क्षणापासून मागे पाहत असताना तर काय नेमकं वाटतं, काय कमवलं नेमकं आयुष्यात? आता कमवायला पैसा नाही कमवला, परंतु माणसं भरपूर कमवली. मी आजही म्हणजे माझा खूप जुना काळ आहे, 96 ते 2000 या काळात मी चौसाळा पोलीस चौकीला होतो. आजही तिथलचे लोक मला त्यांच्या घरातलं कोणाचं लग्नाचं कशाचं काही धार्मिक काही कार्यक्रम असेल तर मला विशेष आमंत्रण देतात. आजही म्हणजे 95-2000 म्हणजे आज जवळपास 30 वर्षापूर्वीचे लोकही मला ओळखतात आणि मला तिथलं आमंत्रण द्या आपल्यातलं मानतात. आणि ज्या ज्या ठिकाणी मी नोकरी केली त्या ठिकाणचे लोक आजही माझ्या कुठल्याही कार्यक्रमाला मी सांगितल्यावर त्यांचे काम सोडून येतात आणि त्यांचं प्रत्येक कार्याला असेल ते मला ते आमंत्रित करतात. आणि त्यानंतर सगळं माझं समाधान आहे. फक्त एकच उणीव आहे की माझे वडील असायला पाहिजे होते, ते नाहीत. चला आज अण्णा नाहीत, परंतु अण्णा जिथनं कुठनं पाहत असतील त्यांच्या डोळ्यामध्ये समाधान असेल की तुम्ही चांगलं काम करता, माझा लेख चांगलं काम करतो आणि आज तो सेवानिवृत्त आहे. आणि दादा एक सांगतो तुम्हाला की विश्वास ठेवा अगर न ठेवा, जोपर्यंत लेकरू जिवंत आहे तोपर्यंत आईवडिलांचा आत्मा अवतीभोवती फिरायला असतो. कारण पोटचा गोळा हा सदैव जवळ असावा ही भावना असते. आणि मला असं वाटतं की अण्णाला तुमचा अभिमान वाटतोय, अक्कांना वाटतोय. कारण पुत्र असावा ऐसा गुंडा की ज्याचा तिन्ही डोके झेंडा, नाही का? कारण लेकर किती आहेत हे महत्वाचं नाही, एक असावं तर नेक असावं होते ते, नाही? जसं की महाभारतामध्ये कौरव 100 होते, पांडव 5 होते, पण चर्चा आपण पांडवांची करतो, त्यांची नावं आपल्याला माहिती आहेत. पण कौरवाची नावं काढायची म्हटलं तर आपल्याला 1-2 सोडले तर बाकी आपल्याला आठवणार सुद्धा नाही, कारण संख्येनं खूप होते ते, पण संस्काराने कमी असतील, नाही का? मला असं वाटतं की आपण चांगलं राहावं, चांगलं बोलावं, चांगलं वागावं. हे धन आपल्याला आपल्या आईने, आपल्या वडिलांनी दिलेलं असतं. आणि मला असं वाटतं की या कलियुगामध्ये, आधुनिक काळामध्ये, याला कलियुग म्हणा किंवा आधुनिक काळ म्हणा, आई वडिलांनी घरामध्ये एसी नाही आणलं चालेल, परंतु लेकरांना चांगले संस्कार द्या. आणि हे संस्कार देण्याचं एकमेव केंद्र म्हणजे आई आणि वडील असतात. दादा आता खऱ्या अर्थानं सेवानिवृत्त आहात, आता भरपूर वेळ आहे, नाही का? आता तर या भरपूर वेळामध्ये काय करणार ते सांगा. नाही, काय झालं माझ्या सेवेच्या काळामध्ये माझे नातेवाईक किंवा कुटुंब यांना मला कुठलाच वेळ देता आलेला नाही. अच्छा. कुटुंबाचा कुठला काही कार्यक्रम असेल, त्यांचे कुठले सुखाचे दुःखाचे काही प्रसंग असतील त्या ठिकाणी मला वेळेला जाता आलं नाही. मी आई वडिलांना पाठवायचं किंवा घरी पत्नीला पाठवायचं असंही केलं. पण आता एक तर सर्व नातेवाईकांना कुटुंबाला वेळ द्यायचा. आणि आमची एक परंपरा आहे, माझे आजोबा माळकरी होते. ते एक प्रत्येक वर्षी आमच्या बाजूला एकनाथ महाराजाचं मठ आहे, संस्थान आहे सासुऱ्याचं, त्या संस्थानाचे चोपदार होते. त्यांनी बऱ्याच दिवस चोपदारकी करून प्रत्येक कार्तिकी वारी केलेली आहे. त्यानंतर माझ्या वडिलांनी 30-35 वर्ष केलेली आहे. त्या वारीला खंड पडला होता. ती वारी आता मी आहे तोपर्यंत कशी कंटिन्यू करता येईल याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. कुटुंबाला कुठेही कुठल्याही देवस्थानला किंवा कुठल्या पर्यटन स्थळाला कुठेही मला घेऊन जाता आलेलं नव्हतं, ते एक पूर्ण करणार आहे. देवाच्या वाटेने सुरू झाला प्रवास देवाच्याच वाटेनं समाप्ती व्हावी. कारण याचसाठी केला होता अट्ठास की शेवटचा दिस गोड जावं. कारण काय असतं की बऱ्याच वेळा बघतो आपण की धन असणारी माणसं खूप आहेत, परंतु मन असणारी माणसं सापडत नाही का? धनावाले खूप आहेत पण मोठ्या मनावाले नाहीत लोक. आता मला असं वाटतं की आपण आपलं मन मोठं करू, आता चांगलं जगू, नाही का? आणि अनेक लोकांना मदत करू. मला एक विचार असं वाटतं की या पूर्ण आयुष्यावर मेहरबानी जे हे आयुष्य जे घडलं ते कुणामुळे घडलं असं मला वाटतं. अर्थात आई वडील आणि दुसरे चुलते म्हणजे अण्णा, अक्का आणि भाऊ यांच्यामुळेच. कारण हो. भाऊचा आपण या भाऊ या शब्दाचं उलट केलं तर उभाव असं होतं बरोबर ना? तर हे भाऊ म्हणजे उभा असलेलं हे व्यक्तिमत्व तुमच्या पाठीशी. या पूर्ण प्रवासामध्ये आणखी एक व्यक्तिमत्व तुमचं सौभाग्य होती की ज्यांनी तुम्हाला सपोर्ट केला, लेकरांना घडवलं, संसार फुलवला. तर त्यांची भूमिका सांगा. तिला तर कधीही ते म्हणजे कुठला आग्रह केला नाही किंवा मला तुम्ही असं करत नाही. तिला माहिती आहे की याची नोकरी काही वेळच नाही. म्हणजे कधी एक वेळेस असं व्हायचं की कधी लक्ष्मीपूजन असायचं मी ड्युटीला असायचं.
दिवाळीच्या सणाचं. त्याने बरं सहन केलं. बोललंच नाही ना, त्याला सांगितलंच होतं की नोकरीच अशी त्याला माझा नाही इलाज नाही. इमर्जन्सी असेल तिकडं नोकरी महत्वाची, नोकरी पहिलं, कुटुंब नंतर. कारण वर्दीतल्या माणसाचं दोनदा लग्न होतं असं म्हणतात हा ना. बरोबर आहे ना, ते सांगितलं नाही. एक त्या वर्दीशी झालेलं असतं आणि एक पत्नीची होती. आम्हा घरी धन काय नेमकं, तर आम्हा घरी आम्हा लेखी धन एवढंच फक्त की बा विठोबा की तुझ्या नावाचा विसर नको रे. काय की तुझ्या नावाचा ज्या दिवशी विसर पडेल तो दिवस माझा शेवटचा असेल. कारण तुझं नाव माझ्या हृदयामध्ये असावं. कारण ज्याच्या हृदयामध्ये मनामध्ये सतत विठोबा आहे, रामकृष्ण हरी आहे, ही माणसं चुकीची नसतात. ही माणसं चुकीचं वागणार नाहीत. आणि जे कोणी चुकीचं वागतं ना त्याला सतत हे समजावून सांगायले असतात. कारण आपल्या हातामध्ये एवढंच असतं की आपण लोकांना या मुखातून चांगलं बोलावं, चांगलं सांगावं, चांगलं द्यावं. कारण असं म्हणतात की या हाताने जर फुलं वेचली तर वास फुलांचा येतो, या हाताने जर शेण वेचलं तर वास शेणाचा येतो. विठोबाने आयुष्य दिलं आहे, या हाताने काय वेचायचं हे ज्यानं त्यानं ठरवलं पाहिजे. दादांनी आयुष्यभर या ठिकाणी फुलं वेचली म्हणून या हातांचा वास आज सुगंधित आहे. या हाताकडे पाहिल्यानंतर दादा आमचे वाटतात. माझंच पाहणं, मी येताना आलो होतो डोईफोडे साहेबांना भेटण्यासाठी आणि जात आहे दादांना भेटून. ही माणुसकी असते. कारण ही माणसं पैसा कमवत नाहीत, ही माणसं कमवतात आणि म्हणून ही माणसं आम्हाला विठोबाच वाटतात. खऱ्या अर्थानं ही मुलाखत माझ्या विठोबाची होती आज. निश्चितपणे न्यूज वन महाराष्ट्र चॅनल पाहत असलेल्या तमाम प्रेक्षकांना आमच्या दादांची मुलाखत आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद. न्यूज वन महाराष्ट्र.